अध्यक्ष आता आणि केंद्रीय कार्यकारिणी कमिटीमध्ये आहे. हे ॲडव्होकेट सत्या मुळे सुप्रीम कोर्टचं, हायकोर्टचं आणि इथल्या कोर्टाचं काम पाहतात आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतला वेळोवेळी मदत केली आहे आणि आत्ताच्या ह्या केसमध्ये देखील बेल मिळण्यापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांनीच मदत केली आहे. आणि यांचं वैशिष्ट्य असे आहे की त्यांनी फी माझ्याकडनं 0 रुपये घेतली आहे. म्हणजे सामाजिक कामासाठी म्हणून त्यांचं प्रचंड काम आहे. पाण्याची PIL जी दाखल केली होती पुण्यामधनं ग्रामपंचायततर्फे, त्यात पण ॲडव्होकेट सत्यामुळेच होते. त्यानंतर NA ऑर्डर संदर्भातले एक PIL दाखल केली होती, त्यात पण ॲडव्होकेट सत्यामुळे होते. आणि अजून 2-3 PIL पेंडिंग आहेत, तर त्या PIL मध्ये देखील सत्यामुळे म्हणून ॲडव्होकेट आहेत. आणि सामाजिक काम आहे आणि ग्रामपंचायतचं काम आहे म्हणून ते 1 रुपया देखील फी घेत नाही. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. तर मी त्यांना विनंती करतो की आपली ही जी केस आहे त्या संदर्भात आपल्याला ब्रीफिंग करतील. जरूर. मित्रमैत्रिणींना सर्वांचा नमस्कार. सर्वांना नमस्कार. आता ही केस एक फार वेगळी आहे. याच्यातनं काही ठराविक प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळालेली आहेत आणि ही जे प्रश्न आहेत हे रोज सर्वांना भेडसावतात. नंबर 1, कॉर्पोरेशनच्या किंवा इतर कुठल्याही कारणाने ट्रॅफिक पोलीस किंवा इतर पोलीस आपल्याकडनं रोख स्वरूपात दंड आकारू शकतात का, आणि आपल्याला ते देणं बांधील आहे का? तर त्याचं उत्तर नाही. कॉर्पोरेशनचा कायदा किंवा तत्सम कुठल्याही कायद्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कॉर्पोरेशन पोलिसांकरवी रोख दंड वसूल करू शकत नाही, असा त्यांना कुठलाही कायदेशीर अधिकार नाही. त्यामुळे जनतेला ही माहिती असणं गरजेचं आहे की त्यांना कुठल्याही दबावाखाली येऊन अशा प्रकारचा दंड देणे बंधनकारक नाही. दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की आपण वेळोवेळी बघतो की व्हॉट्सॲप ॲडमिन किंवा कोणी पोस्ट करणारे जे असतात सोशल मीडियावरती, त्यांना किंवा त्यांची इतरांनी केलेल्या पोस्टबद्दल काय जबाबदारी. खूप वेळा ॲडमिन लोकांना त्यांची जबाबदारी सांगण्यात येते की तुमच्या ग्रुपमध्ये कोणी पोस्ट केली किंवा तुमच्या फेसबुकवरती कोणी काही पोस्ट केली, अश्लील असो किंवा त्याच्यावरती काही प्रक्षोभक भाष्य केलेलं असो, लिखाण टिप्पणी केलेली असो, अवमानकारक किंवा बदनामीकारक कुठलीही पोस्ट असो, तर मूळ पोस्ट करणाऱ्याला क्रिमिनल ऍक्शन फेस करावी लागणार का? गुन्हेगारी कायद्याअंतर्गत मूळ पोस्ट करणाऱ्याची जबाबदारी काय? तर या केसमधनं सुप्रीम कोर्टाने उत्तर दिलेलं आहे की मूळ पोस्ट करणारे हे फक्त त्यांच्या पोस्ट संदर्भात जबाबदार राहतील आणि इतरांनी केलेली पोस्ट असेल त्याकरता मूळ पोस्ट करणारे जबाबदार नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पोस्ट केली एखादी, फेसबुक लाईव्ह केलं, व्हॉट्सअपवर किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुम्ही पोस्ट केली आणि ती कायदेशीर असली, पण त्याच्या खाली कोणीही टीका टिप्पणी केली ज्याच्यात बेकायदेशीर मजकूर असू शकतो, त्याच्याकरता तुम्ही जबाबदार धरले जाऊ शकत नाही. हे स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टाच्या या ऑर्डरमध्ये झालेले आहे. तिसरी गोष्ट सर्वात महत्वाची ती म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला हे पाहायचंय की पोलिसांनी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करून एका सर्वसामान्य नागरिकाला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 2 व्हीलर पार्क
चुकीच्या ठिकाणी केली त्याबद्दल त्यांनी जे काही चलान आहे ते त्यांनी ऑनलाईन भरलेलं असताना देखील त्यांच्यावरती कॅश दंड देण्याचा जो दबाव टाकला तो त्यांनी फेसबुक लाईव्ह केला. पोलीस स्टेशन किंवा कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये व्हिडिओ शूटिंग करणं, फोटो घेणं हा कायद्याने गुन्हा नाही. त्यामुळे यांनी ते फेसबुक लाईव्ह केलं. त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या टीका टिप्पण्या आल्या. महिला पोलीस अधिकारी होत्या, पण व्हिडिओ जे काही फेसबुक लाईव्ह केले त्याच्यात कुठलंही अश्लील किंवा अवमानकारक किंवा अपमानजनक त्यांनी भाष्य केलं नव्हतं किंवा अशी दृश्य पण नव्हती. पण त्याच्या खाली टीका टिप्पणी करणारे जे अनोळखी इसम आहेत त्यांनी केलेली, तर त्यात त्यांचा दोष काय? पण पोलिसांनी यांच्यावर दबाव यावा म्हणून आणि यांनी फेसबुक लाईव्ह केलं म्हणून आणि ते फेसबुक लाईव्ह व्हायरल झालं म्हणून यांच्या विरुद्ध आणि अनोळखी विस्मान विरुद्ध FIR नोंदवली. ती जी FIR आहे सेक्शन 509 म्हणजे बदनामी, 509 म्हणजे एका महिलेला बदनामी करत काही तिच्याबद्दल वाच्यता करणे आणि सेक्शन 69 ऑफ IT ऍक्ट म्हणजे तुम्ही प्रसार माध्यमांमार्फत किंवा सोशल मीडिया मार्फत काही ऑब्सिन, अश्लील, अवमानकारक, बदनामीकारक कुठलाही मजकूर किंवा व्हिडिओ प्रसारित करणे याच्या अंतर्गत FIR दाखल केली. आता पोलिसांचे हे जे कृत्य आहे हे अतिशय एक सामान्य नागरिकावर दबाव टाकण्यासारखं आहे. त्यांच्यावरती अशा प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला की जेणेकरून हे दबावाखाली झुकतील आणि त्यांच्याकडे जी 1000 रुपयाची रोख रक्कम मागण्यात आलेली तो व्हिडिओ ते काढून टाकतील आणि त्याची वाच्यता ते कुठे करणार नाही आणि समाजामध्ये एक प्रकारचे भीतीचे वातावरण राहील असा त्यांचा प्रयत्न होता, असं आपण म्हणायला हरकत नाही. अन्यथा FIR मध्ये त्यांनी यांचं नाव घेतलं आणि इतर अनेक इसम यांच्याबद्दल उल्लेख केलेला आहे, पण सकृतदर्शी कुठलाही गुन्हा घडलेला नाही. सामान्य नागरिक म्हणून ज्या वेळेला असं काही ज्याच्यावरती होतं त्यावेळेला त्याला प्रचंड यातना भोगायला लागतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. 27/11/2022 रोजी ही घटना घडली आणि 27/11/2024 ला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. म्हणजे 2 वर्ष पूर्णपणे आम्ही दबावात होतो. त्यात माझी नोकरी आधी होती, मी DRDO मध्ये सर्व्हिसला होतो. FIR झाल्यामुळं तो पण प्रश्न येतो की याच्यावर गुन्हा आहे आणि आपल्याला गुन्हेगार आहे असं वाटायला लागतं. आणि त्यानंतर समाजामध्ये देखील तुमचे पद घसरती, कारण त्यांनी FIR झाला की न्यूजपेपर किंवा सगळीकडे पब्लिक डोमेन मध्ये जातं आणि आलं पण ते. आणि त्यातमध्ये मी ग्रामपंचायतचं काम गेले 33 वर्ष करतोय. त्या ग्रामपंचायतला पण गोवण्यात आलं की अखिल भारतीय ग्रामपंचायतचे श्री विजय सागर हे सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीने असं बदनामी केली महिलेची. वास्तविक कुठलाही मी बदनामीकारक केलं नव्हतं. उलट मी ज्या वेळेला शिवाजीनगर वाहतूक पोलिसांच्या चौकीचे तिथे गेलो त्यावेळेला तिथेच जे काही पोलिसांच्या गाड्या पार्क केल्या होत्या त्या सर्व गाड्या फुटपाथवर पार्क केल्या होत्या. मग त्यांना का दंड नाही म्हणून मी ते आपल्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो आहे. त्यानंतर तिथं 2 टो करून घेणाऱ्या जी वाहनं आहेत त्या 2 टो करून घेणाऱ्या वाहनांचं PUC नव्हतं तरी देखील ते टो करतायत. म्हणजे पोलिसांनी कायदा कुठलाच पाळायचा नाही, नागरिकांनी पाळायचा. हे जे काही पोलिसांचं यंत्रणेचं आहे तर ते चुकीचं आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तिथं जी चौकी बांधलेली आहे, पोलीस चौकी जी ट्रॅफिकची आहे, पुलाच्या खाली बांधलेली आहे.
वाकडला देखील पुलाच्या खाली बांधलेली आहे. पुलाच्या खाली माणसाला गाडी पार्क पण करता येत नाही. तुमचा आता मी रेरावरती काम करतो, बिल्डरच्या संदर्भातल्या केसेस बघतो, त्यामुळे मला माहिती आहे की पुलाखाली कन्स्ट्रक्शन अलाउड नाहीये. मग पोलीस चौकी का अलाउड केली शासनाने किंवा कॉर्पोरेशननी, हा प्रश्न देखील मी त्यात मांडला. त्यामुळं 11,000 लोकांनी ते व्हायरल झाल्यामुळं पाहिलं. त्यामुळं पोलिसांनी हे माझ्यावरती आकसाने केलं. मला त्यांनी दुपारी 29 तारखेला दुपारी 3:30-4च्या दरम्यान फोन केला, मी बेंगलोरला असताना, की तुम्ही तो व्हिडिओ काढून घ्या. विक्रम गौड म्हणून जे इन्स्पेक्टर होते त्यांनी आम्हाला महिलेनी एका तक्रार दिलेली आहे ज्यांनी टो केलो. मी म्हणलं ठीक आहे मी काढून घेतो, पण तुम्ही तेच बोलतायत का मला फोनवरनं कसं कळलं, मला तुम्ही लेखी द्या, माझा ईमेल आयडी देतो. त्यांनी ईमेल आयडीने मला पाठवून दिलं. त्यानंतर मी लगेच व्हिडिओ डाऊन केला आणि ओनली मी केला. आणि तरी देखील रात्री 9 वाजता मला आपल्याच एका पत्रकार मित्राने सांगितलं की तुमच्यावर FIR दाखल झालाय, याची प्रत ही आहे. म्हणजे पोलिसांचं ठरवलंच होतं की यांना त्रास द्यायचा. हा कॉल कुठून? शिवाजीनगर पोलीस स्टेशन. शिवाजीनगर पोलीस स्टेशन. विक्रम गौड त्यांच्याकडनं. आणि माझ्याकडे काही त्यांचा फोन नंबर नव्हता आणि मी बेंगलोर मध्ये होतो. फिर आपको फोन कहाँ से आया था? पुलिस स्टेशन से? पुलिस स्टेशन. अभी एक सवाल सर ऐसा है कि जब पुलिस गाड़ी उठाती है तो अनाउंस करते हो, तो आपके वक्त कुछ अनाउंस किया नहीं है और वैसा अनाउंस नहीं करते हैं. ये मेरा खुद का अनुभव है. बहुत सारे लोगों ने ऐसा किया है और उसके बारे में भी मेरा एक दूसरा पोस्ट बहुत वायरल हो गया था जो इसके बारे में था, अपना स्पीड का चलन. तो वो चलन का रद्द किया था उन्होंने. वो मेरा पोस्ट था, वो भी वायरल हो गया था. तो उसकी वजह से उनको पता है कि ये सागर है, ग्राहक पंचायत का आदमी है, अभी इनको पकड़ेंगे, ऐसा मुझे लगता है. तो आपको क्या अरेस्ट वगैरह हुई थी क्या पुलिस पर? नहीं, मैं बेंगलोर में ही था. उन्होंने उधर से मैंने डॉक्यूमेंट भेजा और मैं आने तक एंटीसिपेटरी बेल उन्होंने लेके रखा. मगर ये तकलीफ का काम था बहुत. अब सामान्य आदमी किधर जाएगा? अभी मुझे तो ठीक है, ग्राहक पंचायत की वजह से इनका मेरा पहचान था. सही बात. इन्होंने अभी सुप्रीम कोर्ट तक कितना खर्चा हो जाएगा? अगर मुंबई हाई कोर्ट का भी वही प्रॉब्लम है. बेंच का जो जज बदल जाता है तो उसका व्यूज बदल जाते हैं. तो रूल बुक देखना चाहिए. हर कोर्ट में वो है प्रॉब्लम. सिर्फ हाई कोर्ट में नहीं है. तो क्यों नहीं? ये रूल बुक देखना चाहिए कोर्ट ने और उसके हिसाब से करना चाहिए. तो ऐसा सामान्य आदमी को बहुत मुश्किल है और इसलिए मैं अपील करता हूं सरकार से कि इसके लिए कुछ तो करो. सामान्य आदमी को न्याय मिलना चाहिए, उसको डर नहीं लगना चाहिए पुलिस का, मगर लोगों को डर पैदा कर रही है, ये गलत है. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.